मी मनोहर घरत, हा किरण भरोसे, विकी रायकर आणि तेजस रायकर आमच्या चारही लोकांवर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। मुळात खंडणीचा गुन्हा दाखल केला मान्य आहे, परंतु कोणत्या बेसवर खंडणीचा गुन्हा दाखल केला तर फक्त हे जीपेने पैसे पाठवलेले आहेत ते, कोणत्याही बॅकग्राऊंड नसताना मुळात या परिवाराचा, कांबळी परिवाराचा आणि माझा तील मात्र संबंध एवढ्या वर्षामध्ये बिलकुल नाही की माझा फोन नंबर त्यांच्याकडे किंवा त्यांचा फोन नंबर माझ्याकडे असं देखील नाही, किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या माझं ना त्यांचं बोलणं देखील नसताना देखील या पूर्णपणे धंद्यातून आम्हाला कामनतील लोकांना, कामनातील स्थानिक लोकांना परावृत्त करण्यासाठी, नास्ताभूत करण्यासाठी रचून कट कारस्थान करून या लोकांनी आमच्या विरुद्ध हा खंडणीचा गुन्हा वाली पोलीस स्टेशन येथे पोलिसांना चुकीची माहिती देऊन नोंदविलेला आहे। पोलीस प्रशासनाविरुद्ध कट कारस्थान करून त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांविरुद्ध त्यांनी व्हिडिओ शूटिंग देखील केली, त्याच्या विरुद्धचा हा गुन्हा आहे। मयूर शेखर कांबळी, शेखर सीताराम कांबळी, हर्षलाबेन मयूर कांबळी आणि शलाकाबेन शेखर कांबळी पूर्ण कुटुंब, शिवाय निखिल शेखर कांबळी पूर्ण कुटुंब हे क्रिमिनल माइंडेड असं हे कुटुंब आहे। मुळात माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी जे काय आम्हाला घटनेत अधिकार दिलेला आहे त्यांच्या घटनेवर माझा पूर्णपणे विश्वास असल्या कारणास्तव मी आज यांच्या विरुद्ध इथे अन्यायाला विषय वाचा फोडण्यासाठी बसलेला आहे। नमस्कार, मी मनोहर हिराजी घरत, कामन भूमिपुत्र स्थानिक। मी आज इथे या देशातील आणि या आपल्या आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतील जनतेला विनम्र अभिवादन करून माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज मला इथे बोलावं लागत आहे। आज आम्ही इथे कामन गावामध्ये स्थानिक रहिवासी असून कामन भूमिपुत्र संघटना स्थापन करून आम्ही आमची कामं स्टुडिओतील सिरियलमध्ये जे चित्रीकरण चालतं त्याच्यामध्ये कामं करतो। परंतु काही वर्षापूर्वी आमच्या गावात बाहेरून मयूर शेखर कांबळी, शेखर सीताराम कांबळी हे कुटुंब आलं व्यवसाय करण्यासाठी, आणि या व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाचं बॅकग्राऊंड तपासलं असता आम्हाला असं दिसलं की हे कुटुंब मुळात गुन्हेगारी प्रवृत्तीचं आहे। माझ्याकडे मी जे गुन्हेगारी शब्द वापरतो त्याचे पुरावे आहेत। हा पहिला पुरावा आहे। हे जे शेखर कुटुंब आहे हे मोरोल अंधेरी येथे यांच्यावर घरफोडीची केस दाखल केलेली आहे। इथे त्यांच्यावर शेखर सीताराम कांबळी आणि इतरही आहेत, शिवाय यांच्यावर CR नंबर देखील दिलेला आहे, शिवाय त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कलम दिलेला आहे ते देखील आहेत। हा झाला त्यांच्यावरचा एक गुन्हा शेखर कुटुंबियावरचा। तसंच या शेखर कुटुंबियांनी इकडे स्टुडिओमध्ये येऊन व्यवसाय चालू करत असताना आम्हाला कामन भूमिपुत्रांवर जबरदस्ती चालू केली, दादागिरी चालू केली। तसेच हे लोक अवैध धंदे या आमच्या स्टुडिओमध्ये करतात। हे लोक वर ही दुसरी केस आहे, एक दाखवली, आता ही दुसरी केस अशी आहे की हे गुजरातवरनं येत असताना भिलाड येथील बॉर्डरवर दारू पिऊन गाडी चालवणे आणि गाडीतून दारू वाहन करणे असे यांच्यावर गुन्हे दाखल केले असता पोलिसांशी देखील हुज्जत घालून पोलीस प्रशासनाविरुद्ध कट कारस्थान करून त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांविरुद्ध त्यांनी व्हिडिओ शूटिंग देखील केली, त्याच्या विरुद्धचा हा गुन्हा आहे। मयूर शेखर कांबळी, शेखर सीताराम कांबळी, हर्षलाबेन मयूर कांबळी आणि शलाकाबेन शेखर कांबळी पूर्ण कुटुंब, शिवाय निखिल शेखर कांबळी पूर्ण कुटुंब हे क्रिमिनल माइंडेड असं हे कुटुंब आहे। त्यांच्यावरचा हा FIR आहे। पुन्हा त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल कलम लावलेले आहेत हे कलम आहेत। हे दुसरा गुन्हा झाला। तसंच आमच्या कामन येथील वालीव स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये देखील या कुटुंबाने आमच्या गावातील स्थानिक रहिवासी भूमिपुत्र असलेला नितीन भगत यांच्यावर देखील जीवे मारण्याचा हल्ला केला। त्याला देखील यांनी धंद्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची देखील केस नितीन भगत यांनी वाली पोलीस स्टेशनला नोंदवलेला आहे। त्याचा हा FIR नंबर आणि त्यांच्यावर हे लावलेले हे त्यांचं पूर्ण कुटुंब असं हे एकंदरीत क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेलं कुटुंब यांनी माझा जो स्टुडिओमध्ये व्यवसाय चालतो कॅटरर्सचा
त्या माझ्या या धंद्यामध्ये मला धंद्यापासून बंद करण्यासाठी, मला धंद्यापासून परावृत्त करण्यासाठी या कुटुंबाने कुठलीच कसर सोडली नाही. या कुटुंबाने बाहेरून गुंड मागवून, माझ्यावर दादागिरी करून, माझ्या माणसांना मारहाण करून या लोकांनी माझा धंदा गेल्या सप्टेंबर 2022 पासून बंद केलेला आहे. एवढ्यात हा मनुष्य थांबला नसताना याने पुढे देखील आमच्या कामन भूमिपुत्रांना नास्ताभूत करण्यासाठी या माणसाने आमच्यावर नको ते गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी आज आम्हा चौघांवर, मी मनोहर घरत, हा किरण भरोसे, विकी रायकर आणि तेजस रायकर, आमच्या चारही लोकांवर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. मुळात खंडणीचा गुन्हा दाखल केला मान्य आहे, परंतु कोणत्या बेसवर खंडणीचा गुन्हा दाखल केला? तर फक्त हे जीपेने पैसे पाठवलेले आहेत ते. कोणत्याही बॅकग्राऊंड नसताना मुळात या परिवाराचा, कांबळी परिवाराचा आणि माझा तील मात्र संबंध एवढ्या वर्षामध्ये बिलकुल नाही की माझा फोन नंबर त्यांच्याकडे किंवा त्यांचा फोन नंबर माझ्याकडे, असं देखील नाही. किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या माझं ना त्यांचं बोलणं देखील नसताना देखील या पूर्णपणे धंद्यातून आम्हाला कामनातील लोकांना, कामनातील स्थानिक लोकांना परावृत्त करण्यासाठी, नास्ताभूत करण्यासाठी रचून कट कारस्थान करून या लोकांनी आमच्या विरुद्ध हा खंडणीचा गुन्हा वाली पोलीस स्टेशन येथे पोलिसांना चुकीची माहिती देऊन नोंदविलेला आहे. हे कुटुंब काय सांगतं, 2015 पासून मुळात हे कुटुंबाचा ना माझा तर संबंधच नाही. हा जो विकी रायकर आहे याचं त्या व्यक्तीबरोबर 2012 पासूनचे संबंध आहेत आणि फॅमिली बॅकग्राऊंड आहे. हे सगळं दाखवणार आहे तिथे समोर, फॅमिली बॅकग्राऊंड आहे त्याच्याकडे. त्याच्यामुळे एकदम खोटी अशी माहिती त्यांनी आम्हाला या पोलीस यंत्रणेला दिलेली आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे यांनी माझ्याकडे देखील माणसं देखील पाठवली की आपण मिळून धंदा करू. या सगळ्या भूमिपुत्रांच्या मागे तू लागू नको, आपण मिळून धंदा करू आणि आपण व्यवस्थित हे करू, तू फक्त मला 15% कमिशन देत जा, असं या माणसाचं बोलणं. परंतु याचा गुन्हेगार कॅरेक्टर बघून, याच्यावरच्या या केसेस पाहिले, या तर मी आत्ताच शोधून काढल्या, अजून याच्या वडिलांवर मुंबईमध्ये किती केसेस असतील याचा तपास केल्यावरती निघून येईल बाहेर. असे क्रिमिनल माइंडेड याचे फादर आहेत, शेखर कांबळी. मुळात याने गावातील एका माणसाला पकडलं, हेमंत म्हात्रेला पकडलं आणि त्याच्या थ्रूने धंदा चालू केला. त्या बिचाऱ्या माणसाला देखील यांनी कुठून सोडलं नाही. त्याच्याच वस्तू वापरून, त्याला धंद्यामध्ये इन्व्हेस्ट करून, त्याचेच पैशांवर याने धंदा केला आणि नंतर त्याला हलगर्जीपणे बाहेर काढलं आणि त्याला देखील फसवलं. तसंच प्रवीण घरतला देखील फसवलं. या अशा बॅकग्राऊंडमुळे मी या अशा क्रिमिनल माइंडेड, गुन्हेगारी, फसवणूक करणाऱ्या आणि खोटाड्या माणसाबरोबर धंदा केला तर माझ्यासारखा मूर्ख दुसरा कुणी नाही होणार. म्हणून मी याचं प्रपोजल एक्सेप्ट न केल्यामुळे, स्वीकारलं नसल्यामुळे याने माझ्यावर हा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. मुळात माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी जे काय आम्हाला घटनेत अधिकार दिलेला आहे त्यांच्या घटनेवर माझा पूर्णपणे विश्वास असल्याकारणास्तव मी आज यांच्या विरुद्ध इथे अन्यायाला विषय वाचा फोडण्यासाठी बसलेला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, भले देऊ कासेची लंगोटी परंतु नाठाळाच्या माती हाणू काठी. या उक्तीप्रमाणे मी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज तमाम जनतेसमोर हात जोडून विनंती करतो की आम्हाला न्याय मिळवून द्या. आम्ही कोणत्याही पद्धतीने या गुन्ह्यामध्ये सामील नाहीत. आमचा मुळात कुठेच इथे थांगपत्ता लागेल नाही. जर गुगल पेने, जीपेने जर पैसे पाठवणे खंडणीचा प्रकार होऊ शकतो, तर आज एवढ्या सगळे लोक जीपे वापरतात त्या सगळ्या लोकांवर आम्ही खंडणीचा गुन्हा दाखल करू शकतो. एकंदरीत फसवणूक करून, पोलिसांची दिशाभूल करून हा गुन्हा यांनी आमच्यावर दाखल केलेला आहे. आमचं जे काय माझं कॅरेक्टर होतं, या गावामध्ये एक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेणारा मी तरुण. आज गावामध्ये कुणाला विचारलं मनोहर घरतची प्रतिमा काय, कोणीही सांगेल. परंतु ह्या क्रिमिनल माइंडेड व्यक्तीमुळे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे आज माझी प्रतिमा जी काय चांगली होती ती प्रतिमा यांनी समाजामध्ये काळिमा फासलेला आहे. माझ्या प्रतिमेला मला बदनाम केलेलं आहे. माझं जे काही रिप्युटेशन होतं ते बदनाम केलेलं आहे. आज स्टुडिओमध्ये गेल्यावर लोक आम्हाला बघून घाबरतात, आम्हाला काम देत नाही. आज आमचं काम बंद केलं.
का तर ह्या एका माणसामुळे. मुळात हाच माणूस क्रिमिनल माइंडेड आहे आणि गुन्हेगारी आणि फसवणूक करणारा आहे, हेच मला जनतेसमोर सांगायचं आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्या कारणास्तव आणि माझा पोलीस नियंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे. माझे महाराष्ट्रातील प्रामाणिक पोलीस या गुन्ह्याचा प्रामाणिक तपास करून आम्हाला न्याय मिळवून देतील याची मला हमी आहे. मी जनतेला विनंती करून सांगू इच्छितो की तुम्ही देखील या व्यक्तीचं याचं कॅरेक्टर बघा आणि तरच या माणसावर विश्वास ठेवा. याचं फसवणूक करणे हा मेन धंदा, जो माणसाकडे आपलं हेतू असेल, साध्य आपल्याकडून फायदा असेल त्या माणसाला जवळ करणार आणि अलगदकन त्याच्याकडून फायदा काढून घेतल्यावर बाजूला काढणार, असा हा बाहेरून आलेला व्यक्ती आज आम्हाला स्थानिक लोकांना आणि स्थानिक लोकांच्या संघटनेला जर मात करू शकतो, तर या माणसाविरुद्ध आम्हाला आवाज उठवणे गरजेचं आहे. नमस्कार, मी किरण मनोहर भरोसे. स्टुडिओमध्ये आम्ही काही वर्षापासून कार्यरत आहोत. गेल्या काही दिवसापासून आमच्यावर एक गुन्हा दाखल केला, त्याला व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. यूट्यूबवर, सोशल मीडियावर ही क्लिप टाकण्यात आली, जेणेकरून आमची प्रतिमा त्या क्लिपनी खराब झाली पाहिजे आणि येणारे कुठलीही कामं आम्हाला करता आली नाही पाहिजे. या एका अनुषंगाने किंवा व्यवसायामध्ये असलेल्या रिव्हॅल्युरीच्या कारणाने खूप मोठा हेतू होता त्याचा. खूप वाईट हेतूने हे करण्यात आलं होतं. आमच्यावर ज्या कंप्लेंट करण्यात आल्या, पोलिसांना दिलेली, पोलीस नियंत्रणेला जी माहिती देण्यात आली, FIR जी लॉन्च केली गेली, त्याच्यामध्ये एकही माहिती सत्य नसतानासुद्धा ती FIR लॉन्च करण्यात आली होती आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही आवाज उठावा म्हणून इथे आज जमलेलो आहेत. आणि आमची पर्सनल विनंती आहे की ह्या FIRला पुन्हा चेक करावं, पोलीस यंत्रणेने आमची मदत करावी आणि आमचा गुन्हा त्याच्या अगेन्स्टमध्ये दाखल करून घ्यावा, ही आमची पर्सनल विनंती आहे. सर, इन्होंने जब FIR लॉन्च की तो इन्होंने क्या किया कि ये तो सिर्फ उनके तक मर्यादित रह सकती थी, तो इन्हें इमेज ख़राब करनी थी हमारी, तो इन्होंने सोशल मीडिया पे जाके पर्सनल यूट्यूब चैनल्स को बुला के हमारे यहाँ पे एक ऐसा वीडियो शूट किया जिसमें ये दिखे कि ये लोग विक्टिम है और हम लोग उनके ऊपर प्रेशर डाल रहे हैं कि आप हमें कुछ करा के दो, हमारे कमीशन दो और तभी हम आपको काम करने देंगे। ऐसा इन्होंने एक बनावटी वीडियो तैयार किया हुआ है और वही सोशल मीडिया पे उन्होंने वायरल किया है। रॉन्ग इन्फॉर्मेशन एज सच ऐसी है कि विकी राइकर के नाम पे उन्होंने जो भी इसके जीपे के ट्रांजैक्शन दिखाए गए हैं, उन्होंने किसी काम के लिए, या विकी उनका बिजनेस संभालता था, तो जब कभी भी कोई सामान लगे या पेट्रोल लगे, ऐसे वक्त में उन्होंने उसको जीपे का अमाउंट उसके अकाउंट पे डाला हुआ है और वही अमाउंट उन्होंने दिखाया गया है कि विकी ने हमें एक्सटॉर्शन अमाउंट इस तरीके से मांगा गया है और वो अमाउंट हम एक्सटॉर्शन करके यूज़ कर रहे हैं। जैसे कैलकुलेट किया गया है, नियर अबाउट 44,000 4 सालों में उन्होंने ट्रांसफ़र किए हुए ऐसे दिख रहे हैं वो। बट उसमें मैंने भी किया है ट्रांसफर। हाँ, आपने भी वापस करके कुछ किया? हाँ, हाँ। किया है ना। तो कितना खंडनी का आरोप लगाया आपके ऊपर? 1.5 लाख रुपए। हमारे यहाँ जब FIR लॉन्च की गई है तो उन्होंने ऐसा दिखाया गया है कि 4 लाख रुपए की खंडनी उन्होंने हमें दी गई है और हर मंथ हमें 1.5 लाख रुपए उनसे चाहिए हमसे चाहिए करके ऐसा दिखाया गया है। सर, जैसे FIR दर्ज हुई तो आपने उचित रूप से किसी न किसी एडवोकेट की सलाह ली थी सर आपने? एडवोकेट की सलाह हमने ली, हमको जब मालूम पड़ा, हमको तो एक्चुअली 2 दिन के बाद मालूम पड़ा कि जब कि हमने पेपर न्यूज़ पे और यूट्यूब पे देखा, हमारे दोस्त लोगों ने हमको बताया, तब हमको सोमवार को ये मालूम पड़ा। उसने FIR शनिवार को दाखिल किए थे, हमको सोमवार को मालूम पड़ी, दिसंबर के 10 दिसंबर के 10 तारीख को उसने FIR दर्ज की थी। हमको सोमवार को 12 तारीख को मालूम पड़ी थी। सर, हाँ, आज भी 12 जनवरी 1 महीना हो गया है। 1 महीना हो गया। पुलिस की क्या कार्रवाई और आपने क्या एक्शन लिया उसके आगे? पुलिस का कार्रवाई उनका चालू है, वो उनकी हमारी जो भी कुछ है इस FIR से संबंधित कार्रवाई वो लोग कर रहे हैं, मगर हमारा अभी ये कोर्ट मैटर हो गया है, तो हम लोगों को अभी कोर्ट में जाना पड़ रहा है। मतलब आपको मीडिया के सामने आपको आपका बयान देना पड़ रहा है, मतलब आपकी कोई सुनवाई नहीं हो रही, ऐसा माने हम? नहीं, सुनवाई तो हो जाएगी हमारी, मगर हमको कैसे बोलने का, हमारी प्रतिमा इसने पूरे दुनिया में, पूरे हमारे जनता के सामने खराब कर दी है। हमारा रिपुटेशन उन लोगों ने ख़राब करके रखा है, इसलिए हमको भी देखिए, उन्होंने जैसे मीडिया के सामने ये बात की, इसलिए हम लोगों को भी हमारा निजी मत है वो मीडिया के सामने बताना जरूरी पड़ा। जैसा कि अभी उपस्थित से मालूम पड़ रहा है कि भूमि पत्र सब आपके संग साथ में है। हाँ। और जैसा कि बताया आपने कि जो स्टूडियोज में बाहर के लोग आकर व्यवसाय कर रहे हैं, भूमि पुत्र के साथ अन्याय हो रहा है, ये भी एक लड़ाई है आपकी?
हाँ, ये भी एक लड़ाई है, बाहर के लोग हैं, क्योंकि हमको शासन ने जो कुछ ये दिया है 80% का हमको आरक्षण दे दिया है, उसके हिसाब से हमको काम मिलना चाहिए। मगर हमको काम मिलता है, हमको देते हैं काम, ऐसे नहीं कि वो काम देते नहीं। मगर ये आदमी जब से आया, इसने पूरा स्टूडियो में कमांड लेने का सोचा, ये पूरे यही सोच रहा था कि ये पूरा मेरे हाथ में आ जाए। ये अलग तरीके के मतलब बोलते हैं ना, अवैध मार्ग से लोगों को फंसा के, बातें करके फंसा के, जो कुछ कमीशन बिमीशन का नाटक करके उनको फंसा के वो लोग हमारा धंधा छीनने लगा। और आपके ऊपर खंडणी का आरोप है, आपका क्या करना है इस केस? मी 2012-13 पासून त्याच्या जोडीला आहे. त्याचे पुरावे. त्याचे पुरावे 2012-13 पासून मी जोडीला आहे, त्याच्या जोडीला काम करतो. आम्ही पार्टनरशिपमध्ये पूर्ण कामन गावात 4 गावात माहिती आहे का मी आणि विक्की मयूर जोडीला काम करतोय. पण त्यांनी माझ्यावर खंडणीचा आरोप केला. जर एखादा खंडणी घेणारा माणूस असता तर त्याच्या फॅमिलीच्या जोडीला फिरू शकतो का तो? कुठे फिरायला चालले विकी चालला, कुठे चाललं तर विकी जातो. सर्व ठिकाणी मी फिरायला, सर्व कार्य, सर्व याच्या लग्नापासून सर्व ठिकाणी होतो. अचानक मला माहिती पडलं का त्यांनी माझ्यावर खंडणीचा आरोप केला. ऐसा क्यों किया उसने, क्यों ऐसा कर रहा है वो कब से आपको जानता है? और बाहर से, जैसा कि आपने बताया कि बाहर से आया है, तो बाहर से आने के बाद में आप लोगों से वो क्यों इतना मिल गया और क्यों ऐसा कर रहा है, इसके पीछे की वजह? शुरुआती दिनों में विकी रायकर उसके अंकल का जो बिजनेस है, जैसे कुछ प्रॉपर्टीज़ प्रोवाइड करनी होती है स्टूडियो में, तो वो प्रॉपर्टीज़ प्रोवाइड करने का बिजनेस संभाल रहा था। तो जैसे ये बिजनेस संभाल रहा था तो इसकी वहाँ पे अच्छी स्टूडियो खासी में अच्छी खासी पहचान थी। तो मयूर ने इसका फ़ायदा उठाने की कोशिश की और बिज़नेस शुरू करने के लिए लोकल किसी का सपोर्ट लगेगा तो विकी का सपोर्ट लेके उसने बिज़नेस शुरू करना चालू किया। मैनिपुलेशन ऑफ बिजनेस, ये एक ही मोटो उसके दिमाग में चल रहा था कि मैं पहले बिजनेस में अपना कमांड जमाऊं और आस्ते आस्ते इन भूमिपुत्रों को यहाँ से बाहर निकालूं और सिर्फ मैं यहाँ पे बिजनेस कर पाऊं, यही एक मंशा उसकी दिल में थी। और जैसे इन्होंने बताया अभी कि 2012-13 से या 13-14 से जो भी है वो उनको जानते हैं या कुछ करते हैं, तो एफआईआर में उन्होंने क्या बताया है? रॉन्ग इन्फॉर्मेशन के हिसाब से क्या बात हो रही है? शुरुआती दौर में जब हमने एफआईआर पढ़ा, क्योंकि केस हुई ये हमको 4 दिन बाद पता ही चला, तो जब हमने वो एफआईआर पढ़ा तो एफआईआर पढ़ने के बाद हमें ये पता चला कि उन्होंने कंप्लेंट लॉन्च करते वक्त ऐसा लिखा गया है कि 2015 में उसकी मयूर कामली की स्टूडियो में विकी से पहचान हुई करके, जबकि 2013-14 या फिर 12-13 से इन लोगों की पर्सनल पहचान थी और उसके फोटो प्रूफ उसने संभाल के रखे हुए हैं, जो हम लोग आपको आगे आके दिखाएंगे। एक्चुअली हम लोगों ने जो भी है, हम लोग ऐसे ही नहीं बैठे उसके जैसे, उसने जो यूट्यूब चैनल पे दे दिया, हम लोग पूरे पुरावे के साथ में बैठे। ये मयूर शेखर कामली की मिसेस है और ये विक्की है। यदि ये खंडनीखोर होता तो ये ऐसे मिसेस के साथ में फोटो निकालेगा क्या, ये सवाल आता है। ये शादी में है, विक्की के शादी में उसका फैमिली है। ये देखो, ये मयूर शेखर कामली की औरत और ये विक्की, ये उसको मेकअप कर रहा है। ये खंडनीखोर आदमी मेकअप करेगा उसके औरत का? 2015 से मतलब कितना झूठा आदमी है ये। हाँ, अभी ये ऐसे झूठा आदमी का पर्दाफाश करना हमको जरूरी है। हमारी पुलिस यंत्रणा भी हमको न्याय देते समय इसका पर्दाफाश करने वाले ही है, क्योंकि हम लोगों के पास खिलाफ कोई सवाल ही नहीं, कोई सबूत ही नहीं है, क्योंकि ये जीपे से भेजा हुआ पैसा उसने खंडनी करके दिखाया है। और इसके पीछे जो भी कोई है 4-5 माइंडेड लोग जो इसके साथ में बिजनेस करना चाहते हैं, मैं उनको यही कहना चाहता हूँ की ये विकी रायकरचं कुटुंब क्रिमिनल आहे। याचा असा आहे की आंधळं दलतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी परिस्थिती होणार आहे याची। तेव्हा तुम्ही याला जर सपोर्ट करत असाल ना, ही 4-5 लोक असतील, त्यांनी या माणसाला सपोर्ट करण्याच्या अगोदर विचार करून सपोर्ट करा। 4-5 लोक आहे, जास्त नाही। हम लोग स्टेटमेंट में इतना बोल सकते हैं कि देखिए कि जिस आदमी से बोलचाल नहीं, फ़ोन पे कॉल नहीं, उसका नंबर मेरे पास, मेरा नंबर उसके पास नहीं, कुछ दूर तक संबंध नहीं, जो तिल मात्र बोलता है ना, तिल मात्र मराठीत बोलतात, तसं तिल मात्र संबंध नसताना देखील अचानक त्यांनी सांगावं याने खंडणी घेतली। अरे खंडणी घेतली म्हणजे काय, तू आमचे न्यायव्यवस्थेची काय चेष्टा करतो की काय? हां, की पोलिसांची चेष्टा करतो? हां, काय सबूत दाखव ना तू त्यांना। जेवढे चौघांवर गुन्हे दाखल केले तर तेवढे सबूत दाखव। फक्त या विकी रायकरच्या एका जीपेच्या सबूतवर तू आम्हाला तिघांना पण त्याच्यामध्ये हे करतो। हां, आमचे कॉल रेकॉर्डिंग बघा, काढा तेवढे। 2015 पासून बोलतोय ना, तर 2015 पासून आमचा याच्याशी संबंध आहे का? कॉल रेकॉर्डिंग काढून बघा।
त्याचा माझं मुलात ह्या मी किरण भरोसे यांनाच मी 1 वर्षापासून ओळखतो आणि यांच्यात तर माझा काही संबंधच नाही. हां म्हणजे कुणी पण काही करावं येऊ आणि काही पण करावं. तू बाहेरून व्यवसाय करायला आला तर व्यवसायच कर ना. तू गावातल्या लोकांच्या विरोधात जाशील तर कसं होईल? आणि प्रतिमा कुणाची खालावतोस तू? त्या माणसाची पहिला प्रतिमा गावात काय आहे ते पण बघा ना. काय घे सुरीना मार उडी. एकदम गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. कोणत्याही प्रकारचे या माणसाकडे हे नाही, काय बोलतात, दया, विश्वासू माणूसच नाही. भूतदया नाही, काय नाही, विश्वासाच्या लायक नाही. असा हा क्रिमिनल माइंडेड माणूस आहे. त्याचे हे पुरावे आहेत. मी खोट्या याच्याने बोलत नाही. मी तुम्हाला हे 3 त्याच्यावरचे जे खटले चालू आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत. एवढं लक्षात घ्या. त्याच्यासारखं आम्ही हवेत दगड मारलेला नाही. म्हणून आज तुमच्यासमोर तमाम मायबाप जनतेसमोर विनंती करून सांगू इच्छितो की आम्हाला न्याय द्या. आमचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही आणि हे क्रिमिनल माइंडेड गुन्हेगारी आणि खोटारडे कांबळी कुटुंब आहे, जे की शेखर सीताराम कांबळी, मयूर शेखर कांबळी, निखिल शेखर कांबळी, शलाखा शेखर कांबळी आणि मयूर शेखर कांबळी, हर्षाली शेखर कांबळी यांच्यावर गुन्हा दाखल करावा. क्योंकि यांनी आमच्या विरुद्ध खोटे कट रचलेला आहे. तर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मी तमाम जनतेला आवाहन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.